तेव्हा माझं म्हणणं असं आहे, चलन स्थिर करा. दूधधंदा खूप गरजेचा आहे आपल्याला. सगळं हाडांचं कॅल्शियम त्या दुधापासून सगळं काय आता तुम्हाला सांगू. आणि साहेबच मुंबई हँडल करतील माझे साहेबच, राजसाहेब. दुसऱ्यांचं काम नाही आहे ते. जन्मच त्याच्यासाठी झालेलं आहे त्या माऊलीचं. हे दूधधंदा इतका गरजेचा आहे आणि सगळ्याच गोष्टीची वाट लागली गेली नाही असं नाही, पण स्वार्थापायी वाटलं झालेली आहे सगळीकडंच. या सगळ्या गोष्टी शाश्वत करण्यासाठी तुम्हाला ह्याच गोष्टी पोरांना करावं लागतील. बारामती असू नाही तर तिकडं कंचं ते गुजरातवालं कंचा अमोल असू, अमोलला म्हणा तिकडं तू काम बाई तुझ्या पद्धतीनं तू बघ. पण बाकीच्या सगळ्या दूधधंद्यांमध्ये तुम्हाला ही रेटची तफावत पूर्णपणे हे करावं लागेल. तेव्हाच गवळी सुधारतील. तशी गवळी पाणी घालतील कोण काय कोण नाही. गवळ्यांकडून नाही दोष होत बुवा, तुमच्याकडून फॉल्ट आहे बाजारभावाचा. मला दुसऱ्या गोष्टी असं बोलायचे की आता विषय बाकीचं ते गुटखं गाठकं ते बघा तुम्ही, तुमचं गहाण झाले सगळं. तर पण शिवाय तर काही जमणार नाही, पण हे गुटखे गाठके गहाणी माझ्या हिशोबाने. विषय राहिला तुमच्या दारूचा. आता गरिबाला दिशी आणि श्रीमंताला विसकी असा प्रकार येतो. तुम्ही म्हणजे तो विजय माल्य मिळाला का काय ते यूट्यूब बातम्यांवाली बी अशी भंगार आहेत ना. मुंबईच्या बातमी एवढे गेले तेवढे गेले, पण हे अशी नालायक लोक ज्यांनी ते दारूची फॅक्टऱ्या बिक्टऱ्या काढल्या, अशी नालायक लोक मेल्यात का जगल्यात त्यांच्या बातम्या पाठवीत झाले मला. मी सगळं पाहू लागलो सॅटेलाईट ताज्या बातम्या. तुम्ही असं करू राहिलं घाणेरड्यासारखं. म्हणजे वाट लागली तुमची पूर्ण. आयुचक्रानुसार सगळं मृत्यूलोक हे म्हणजे एक पार्ट संपलं का दुसरं पार्ट धारण करावं लागते. तेव्हा ट्रॅप तुम्हाला खतरनाक पैलवानाच्या मोहन जोशींच्या चित्रपटाप्रमाणे बसलेला एक कडक खोडा बसला तुम्हाला तो भगवानचा. ह्या पृथ्वीनं तुम्हाला सगळ्यांना मृत्यूलोकात जन्म देऊन आता वाटचाल तुम्हाला करायची. दूधधंद्याच्या बाबतीत सुधारणा करा. आता विषय असा आहे, मी तुम्हाला बाजारभाव सगळं कंप्लीट सांगितले. असं केलं तर ते तसं व्यवस्थित होईल. 30 रुपये अर्धा लिटर पॅकिंग करा मुंबईमध्ये. आणि शुद्ध दूध पाहिजे. ते साई बी मलई बिलई काढायची नाही. अशी घाण. मुंडे साहेब तुमच्या पाठीची साक्षात महादेव, जगाचा मालक शिवलिंगी. अख्ख्या मुंबईला कळलं इमानाने सगळं जे बघू राहिले. अमेरिका बघू राहिलेली, मी बघूच राहिले. मी नाही आता 5 वर्षात इंटरनेटवर सगळ्या कब्जा मारला आहे. मला सगळ्या डिटेल मिळाल्यात. अमेरिकेचा बाप मी ट्रम्पला म्हणावा, भाऊ येड्यावानी करू नको, माया नादी लागू नको, मेल्यावर मी आणखीन गदाळ. जागेवर पृथ्वी शॉर्ट करून टाकी. माझ्या कामापर्यंत पृथ्वी चालावं लागेल. ह्या तर भाऊ साईबाबा येऊन मागच्या शतकात जे कॉर्डिनेशन होतं जनतेचं त्या हिशोबाने मी होतं पण काय प्रवेश करून पोळवितोय. आता माझ्याकडं 9 अब्ज होतो आहे. ट्रम्प साहेब तुम्ही काही देऊ नाही अशातलं भाग नाही, तुम्ही माझे देऊचे. पण नीट विचार करा काही कसं काय नाही. त्या अमेरिकेने सगळं आमोद दाखवून इंटरनेटवर घाण करून टाकली. नालायक भाऊकाची तुम्ही काय सांगू तुमचं. आणि भोगभूमी तुमची, आमची कर्मभूमी भारत. सगळं आमच्याच बापाचं. आणि तुम्ही नालायकपणा करायचं. इंटरनेटवरून मी पाहिलं, म्हणलं कशामुळं काय बिघडलं. आणि माझा भारत 70% पोन पाहतो सनी लिवानी ते. अरे कसं व्हायचं अशाने तुमचं. विठ्ठलाची माळ नाही गळ्यामध्ये. मला मटणं चारली तुम्ही नालायकन. सोपं वाटतं का. आळंदी म्हणजे चेष्टा नाही, सिद्धपेठ म्हणजे चेष्टा नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर म्हणजे लहानपणापासून होत्या. गुजरातला त्याच्यासाठी गेलो. सगळी ट्रॅप जी माझ्या महिन्याच्या शेड्यूलप्रमाणे कामं गेली होती तेवढी उरकत 32 का 36 हातींचं बळ. म्हणजे मला काही करावंच लागत नाही अशातला भाग नाही. खूप 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 कष्ट केले. इट्स अ व्हेरी हार्ड वर्क आहे ना अर्जुन देवराम. बहुत रे बाबा. तो उस सबसे मेरा कितना हुआ. आणि ह्या आर्थिक परिस्थितीनं मला फार खालावून टाकलेली. दूधधंद्यामुळं आणि तुमच्या शेतीमुळं फार गंभीर परिस्थिती माझ्या आलेली बाळांनो. आणि ती तुम्ही आणलेली खाजून.
हा बंगला आता काय करणार, हा बदल्याला जोडलेला आहे, हा 2 शॉप लावलेली आहे त्याला. मला बाजार, माझ्या जमिनी सगळं वाटलं करून, म्हणजे तुम्ही दोन्ही भाऊनं, दिलीपनं, बरे दिलीपनं म्हणजे चुकी अशी केली ना, तर माझं साळं बरं त्याला वाटली 1 एकरमध्ये होईल, त्याचा सगळा घोटाळा होईल होता. काय दारावा काय ठेवा त्याला कळूनच नाही दिली. लोकांनी बाजऱ्या नेल्या, दुकानाची उधारी दिली, काय ती बुडावली सगळी वाडीतल्या लोकांनी. त्या टायमाला ज्ञानदेव भगवंताचं बाप मला सायकली पाठवायचा, उधारी काढायला लोकांनी दिली नाही. काय लांड्याला बड्या तुमच्या, हां काला तुम्ही उधाऱ्या करीत बसली, त्याच्यामुळं गोळ झाला ना सगळा. बरं आज मला किराणा विकत चाललंय, लोक पाहते सगळे, सगळं उलटं तुम्ही कलकी रामायण करून ठेवलं सगळं. मी गरीब कशाने झालो, तुमच्यामुळं झालो, मूर्खांनो. मी श्रीमंत हे मला माहिती, हे पृथ्वीचाच मालक मी म्हणून पळत राहतो. माझ्याशिवाय प्रकृती चालत नाही. ही वार फुगात एखाद्याला ऑटोमॅटिक घालणार, तो आरसा ऑटोमॅटिक घालणार, सगळे जग माझे. आणि काल कुठं अंधारात झोपा काढल्यात, घराचे काम नव्हतं होईल त्यावेळेस महादेवाने सगळं जागं करून ठेवले, मला झोपच नाही. किती वर्ष झालं सुईची, मी का पळतो हे माझं मला माहिती. सगळ्या ब्रह्मांडाला मी एवढे अंगठ्यात कब्जात केले रे, इकडूनही केले, सगळं आणून दोन्ही अंगठ्यांमध्ये घालून ठेवली. आणि मध्ये स्वस्तिकावर ब्रह्म चालली 35 वर्ष झाली. मग माझ्या निवृत्ती महाराजांचा डायलॉग येतो, 35 झाली काय कळालं का नाही. इतका खतरनाक माणूस येतो. परमार्थात त्याचा सारखा नाद नाही करायचा. विठू तुझी माझी राज नाही दुसऱ्याची काज, त्यानेच बोलावं माझ्या निवृत्ती महाराज. कारण का माझा खानदानी घरातला माणूस आहे आणि पांडुरंगाच्या जवळचा. पांडुरंग असताना त्याच्या हयातीत पांडुरंगाच्या घरात हरिपाठ केलेला माणूस माझ्याबरोबरचा निवृत्ती महाराज. 5-10 वर्षांनी माझा तो माणूस काय 7-11 वर्षांनी वडील असतील निवृत्ती महाराज मला इंदोरीकर. पण निवृत्ती महाराजांचं कीर्तन मी लहानपणी जेव्हा मारुती मंदिरात ऐकलं, म्हणजे खास रत्न जन्माला आलं. आत्ता बाकी पंढरपूर आपलं नावारूपाला या हा शेवटचा अवतार. पुनरुपी संसारा येणे नाही, पण संसार सोडून जाणे नाही. अशी किती घरण किती काय माझं मलाच माहिती बाबू. मी जेव्हा सावडगाव तळला त्या दिवशी गेलो, म्हणजे या तुमची गाणी ऐकली कलकीची, मला 2 मोस्ट इम्पॉर्टंट एकत्र केलेली बघा ती गाणी दोन्ही. अब कलकी घटित होंगी, म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असेल त्या दिवशी सावडगावला गेल्याच्या नंतर ती गाणी आल्याच्या नंतर हे लावलेली ती बहुरी, जिथे जिथे बहुरी निघते तिथे तिथे ती पावर मला मिळालेली या कलकी अवतारात. खूप म्हणजे मी चाट झालो, एवढं शक्य मला देवी का देऊ राहील. आणि दुसरी गोष्ट अशी, आपल्याला बोलायचंच असेल मला तर शूट चालू नाही उसी. अरे बाबा नाही रे नाही, मला अपेक्षित नव्हतं असं होईल, मलाही वाटत नव्हतं असं होईल म्हणून तुम्ही गंभीर आणलेली. हा विषय असा, आता माझा अंतर्गत जमिनींचा घ्यायचा आहे. ह्या माणसांनी त्यावेळेस ह्या गोष्टी केल्या. पुण्याला जाऊन माझी एक आठवली, ज्ञानेश्वरनी एक आठवला. ती माणसं परिस्थितीने आधारलेली. थोडी तरी अक्कल चालवावं लागेल ती. आणि खाली 60,000 तुम्ही खेळ करून गाव माझ्या बापाला असा कोसळला होता माझा बाप. अरे तुम्हीच बघा रे, हा मला आठवतो तो सीन. मी अतिशय डेंजर आणि भयंकर माणूस आहे. माझ्या झटातून डोंगरदारा असा धबधबा गळतो तिथे सगळी राहतो वाघ ठाकरच. हा तेव्हा नाही, मी जी अपेक्षा केली ना त्या गोष्टी तिथल्या तिथं झाल्याच पाहिजे. तेव्हा बाबांनो हे 5 एकर माझं मला द्या, बाकीचे ते डोंगराला 2 एकर राहू द्या. माझे निर्णय खतरनाक आहेत. ती नेमा मावशीला विचारला, आपण आई मानतो, अलका मावशीला आई मानतो म्हणून आपण सहन करतो बबन आवटेच्या प्रेमाखातर. कारण बबन आवटा हा माणूस असा आईबापांची, शिल्पू काकाची आणि हावसाहेबाईची सेवा करणारा असा माणूस मी पाहिला नाही जगात. पुण्य आहे त्याच्या पायाखाली.
तसं लक्ष्मण डोंगरेंनी एवढं लोड घेऊ नये. हे सजा का तुम्हाला द्यायचे आहेत तिन्ही घरांना? ह्या तिन्ही म्हणजे ते 1.5 एकरवाला दिली, पण 1.5 एकरवाला डोंगरान, 1 एकरवाला शिवाजी सकाराम. 5 एकर ही जमीन माझी, मला लागणार म्हणजे लागणार. मी करकी बरं का, नीट सांगतोय तुम्हाला. हा, माझा नाद करायचा नाही. एकतर तुम्ही मला पाणी विकत दिले महादेवाला, जटाधारी महादेव शिवशंकर, यांनी भगवद्गीता तुकाराम गाथा क्लायमॅक्स चेंज करून ढगाडं पाऊस पाडून नाचून गोल राऊंड मारले नांदड्यावर. आणि त्याच्या अगोदर भगवद्गीता पिवळी शॉर्टची 1 तासाचा माझा आणि अर्जुनाचा संवाद मी पहिलंच पारायण करून बसलो होतो क्लायमॅक्स हातामध्ये घेण्यासाठी. त्याच्यासाठी अनुपम खेरचा कार्तिकीयमधला 3 मिनिटाचा डायलॉग मला सारखा ऐकावा लागतो. आणि तोच जया किशोरीचा डायलॉग कोण आहे कृष्ण बार बार मला कितीतरी वेळा ऐकावा लागला. आणि माझ्या मोबाईलमध्ये जे सॅटेलाईटने दिलेले ते परफेक्ट नॉलेज आहे, बोगस नाही. तेव्हा ही नाटकं थांबवा. माझ्या बायकोला 3-4 वर्ष पाणी वाढ लावले. मी दिलीपला बऱ्याच वेळा म्हटलं, अरे बाबा जोडू दे मला. कैलास मला वरतळं खांदायची. महादेवाच्या पायऱ्यावर तुम्ही पोल्ट्री बांधली, इकडं माझं तिकूड कोरले. मी सुट्टी देणार नाही. मृत्यू तुम्हाला अटळ असणार. दंड येतो, मृत्यूदंड. नेल्याशिवाय जमत नाही. माही सुगंधा आजीबा आठवती का 2-3 वर्ष पंढरनाथ अण्णा मागं पडायला आणि आरतीला हजर राहिला. हा, गेली 4 वर्ष माझं मला माहिती, मी किती गांजा ओढतोय, कसा जगतोय. मलाही माहिती नव्हतं हे राम मामाच्या पायाच्या पुण्याने, बाळबाबाच्या पांडुरंगाच्या पुण्याने मी शिवलिंगावर घर बांधून बसणारी. भोळा होता माझा बाप, असं नव्हतं रे तुम्ही करायचं. अजूनही तुम्हाला सांगतो, ज्या नालायक लोकांनी ते उदाऱ्या ठेवलेला असेल ते देऊन टाका त्याच्या. त्याला बघायसाठी मी कोडगाव होऊन तिथे जातोय, तुम्ही आपलं माझी किंमत करते काय? ती तसं वागणारच नाही. पण दोघे नवरा बायको रडले माझ्यासमोर, आता किरण्याने वाटाळा करून तुला आम्हाला काही सुधरत नाही. काय करतील ती? जिलाब्या काढल्या, चहा ओपलं, तुम्हाला काय माझा तो बंशी शिवराम बाप माणूस. मला बनाना दाव्या स्त्रियांना मोतीला झाला, कारण तुम्ही माझ्या अशा थोर विभूत्यांना जाळून टाकणार होत्या. कशी ते दुःख सहन करून मी इकडून तिरमक बाबाचं ते यांचे दावे ते कान आयला देऊन ऐकतोय. बरं अशी माणसं काय उड्या टाकतील रे माझ्यासाठी? कुठे आहे? पैसा पाणी नाही आहे बाबा. मला झोपत दाखवलं एवढं आईनं, बाबा मोकार पैसे येत रे माया कपणी येड्याला कळती नाही. मी ते पाच झोपत. खरंच आईचं किती धनी, गुप्त धन अंतरात्म्याचं येते. आतमध्ये निर्वाणी शुद्ध आत्मा आहे, चेतनी. म्हणून मी माझ्या नातीला नाव चेतन पण टोपण, त्याच्यात नाव कधी ठेवलं टोपण. हां, सगळ्या जगाचं सार म्हणजे चेतना विष्णूची. बोगस नका करू, काही उद्योग करू नका बाबा. मी एवढा सोपा नाही. माझी 1 तर 5 एकर तुम्ही गुंडवा लागत नव्हती. तुम्ही नाही तशी खेळ केली. मी तुम्हाला सगळ्या डिटेल देऊ शकतो. भोजने कुटुंबाने मोठा गाणं करेल आणि मी जर बोलायला गेलो आणि केस फोडायला गेलो, मी वातचीत करायला गेलो, तर तुम्हाला जगात चालायला नाक राहणार नाही. मला जास्त बोलायला लावू नका. पुण्याचा प्रवास तीन काय कसं सगळं मला डिटेल. लहानपणापासून राम मामाच्या घरात जन्म, वाघाच्या घरात जन्म घ्यायचा होता. ज्यांनी 5 वर्ष तुमचं देवीचं सगळं चालवलं, जो सरपंच व्हायला हात बतोय बिचारा. आणि तुम्ही आपलं चला बाळू बनू. अरे बाळू बनू माझाची, मच्छिंद्र मामा आहे माझाची, सगळी माझीच आहेत रे. पण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्याला बिनविरुद्ध सरपंच करा. नालायक दुसऱ्या माणसांना मी जमून देणार नाही. आणि ज्या वेळेस काही शेवट होईल त्यावेळेसच्या नंतरच्या गोष्टी त्या कोणाला सरपंच व्हायचं तेव्हा. सरपंच होणं म्हणजे सोपं आहे का? आणि मी जन्माला आल्यापासून पाहते माईक द्यायचा रानमामाकडून बाकीच्यांनी बाजूला व्हायचं. है रे राजकारण, काय त्याचा दोषी? अशी थैली आणि सावरगाव तळातली माझ्यासाठी बसती मोठी. येऊन येत ते तेवढे.
बोगस आहे का? बोगस चालत. मी त्या दीपक यादवला 2 वेळा फोन केले ते, तेव्हा आता सॅटेलाईटनं